नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर शनिवारी रात्री मोठी गर्दी झाली होती. यावेळी अचानक चेंगराचेंगरी झाल्यानं 15 भाविकांचा यामध्ये गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर रात्री 9:55 प्रयागराजला जाणारी रेल्वे पकडताना उडालेल्या गोंधळानंतर सदर चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांमध्ये 3 लहान मुलांसह एकूण 15 जणांचा समावेश असल्याची माहिती LNJP रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस आणि आरपीएफचे जवानांनी रेल्वे स्टेशन तातडीने रिकामे केले आणि आपत्कालीन सेवा पुरवली. या दुर्दैवी घटनेबद्दल पंतप्रधान मोदी यांनी दुःख व्यक्त केलंय. काल शनिवारी दुपारी खडेबाजार बेळगाव येथे रिक्षा चालकानं गोव्यातील माजी आमदारांवर जीवघेणा हल्ला केला होता. दरम्यान या मारहाणीत गंभीर जखमी झाल्यामुळे गोव्याचे माजी आमदार लाहू मामलेदार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याची तातडीने दखल घेत बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांच्या गटाने जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. यावेळी मंत्री जारकीहोळी यांच्या स्वीय सहाय्यकांनी लाहू मामलेदार यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या घटनेने पालकमंत्री जारकीहोळी यांना धक्का बसला असून मामलेदार यांच्या कुटुंबियांना दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करण्यात आली. या घटनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर आणि पोलीस अधिकाऱ्यांशी मंत्री जारकीहोळी यांचे स्वीय सहाय्यकांनी सखोल चौकशी केली. तसेच बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने तातडीने योग्य त्या उपाययोजना आणि योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश मंत्र्यांच्या वतीने देण्यात आले आहेत. शनिवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेखाली सापडून 2 जणांचा मृत्यू झालाय. सुळेभावी सुळधाड रेल्वे स्थानकादरम्यान तसेच कुडची रेल्वे यार्ड परिसरात या घटना घडल्या असून बेळगाव रेल्वे पोलिसांनी 2 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सुळेभावी सुळधाड रेल्वे स्थानकादरम्यान सुमारे 55 ते 60 वर्षीय अनोळखीचा रेल्वेखाली मृत्यू झाला असून मयताची उंची 5 फूट 6 इंच इतकी आहे. लालसर वर्ण, अंगाने सडपातळ, गोल चेहरा, गळ्यात तुळशीमाळ असं त्याचं वर्णन आहे. तसेच रायबाग तालुक्यातील कुडची येथील रेल्वे यार्डजवळ धावत्या रेल्वेखाली सापडून सुमारे 50 ते 55 वर्षीय अनोळखीचा मृत्यू झाला आहे. 5 फूट 7 इंच उंची, अंगाने साधारण असं त्याचं वर्णन असून रेल्वेखाली सापडल्यानं त्याचा चेहरा विद्रूप झाल्याने ओळख पटवणं मुश्किल बनलंय. मात्र त्याच्या उजव्या हातात पितळी कडा आहे. या 2 जणांची ओळख पटवण्यासाठी 083124052273 या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. बेळगावातील केएलई रुग्णालयाजवळील NH4 रस्त्यानजीकच्या खुल्या जागेतील झाडांना काल शनिवारी दुपारी 2 वाजता आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाला तातडीने पाचारण करण्यात आलं. मात्र तोपर्यंत या आगीने रौद्र रूप धारण केल्यानं सदर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना रात्रीचे 12 वाजले. तोपर्यंत आग ही धुमसतच होती. या आगीमुळे परिसरातील झाडांचं प्रचंड नुकसान झालंय. लायन्स क्लब ऑफ बेळगाव व हुबळी येथील महावीर लिम्ब सेंटरच्या सहकार्याने कृत्रिम अवयव रोपण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. हे शिबिर पूर्णतः मोफत असून गरजूंनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन या उपक्रमाचे इव्हेंट चेअरपर्सन रवींद्र काकती यांनी शहरातील कन्नड साहित्य भवन येथे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केलं. दर 2 वर्षांनी क्लब मोफत अवयव रोपण शिबिर आयोजित करतं. गतवर्षी या शिबिराचा 73 जणांनी लाभ घेतला होता. यंदा सुद्धा हे शिबिर लवकरच घेण्यात येणार असून यावेळी क्लबचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध विभाग प्रमुख प्रभाकर शहापूरकर म्हणाले की गरजूंनी व्हॉट्सअॅप क्रमांक 9964247171 वर संपर्क साधून 25 फेब्रुवारीपर्यंत हा अर्ज भरून देणं आवश्यक आहे. अर्ज भरतेवेळी आधार कार्ड आवश्यक आहे. या प्रसंगी क्लबच्या अध्यक्षा दया शहापूरकर, उपप्रांतपाल राजशेखर हिरेमठ, सचिव गीता कित्तूर, जयश्री काकती, हेमंत कित्तूर व अन्य सदस्य उपस्थित होते. आसिफ उर्फ राजू सेठ फाउंडेशनने नुकतेच रामतीर्थनगर जवळील गणेश सर्कल येथे समुदाय सेवा आधारित स्वच्छता मोहिमेचं आयोजन केलं होतं.
पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवणं आणि स्थानिकांना स्वच्छ हिरवेगार परिसर राखण्यास प्रोत्साहित करणं हा उपक्रमाचा उद्देश होता. फाउंडेशनचे स्वयंसेवक सकाळी लवकर या उपक्रमात भाग घेण्यासाठी एकत्र येत स्वच्छता करण्याहेतू आणि सेवेच्या भावनेने सज्ज झाले होते. यावेळी स्वयंसेवकांसोबत युवा नेते अमान सेठ यांनी देखील सक्रियपणे या स्वच्छता अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यात अतिरिक्त उत्साह संचारलेला दिसून आला. या स्वच्छता अभियानात सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येत अथक परिश्रम घेऊन परिसर स्वच्छ केला आणि स्थानिक रहिवाशांमध्ये स्वच्छतेच्या महत्वाबाबत जनजागृती केली. भविष्यातही वारंवार असे उपक्रम हाती घेण्यात येईल असे अमान सेठ यांनी सांगून या उपक्रमात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांच्या सहकार्याचे कौतुक केले. बेळगावात गेल्या डिसेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनाचे मोठ्या थाटामाटात आयोजन करण्यात आले होते. राज्य सरकारतर्फे कोट्यवधींचा खर्चही करण्यात आला होता. म्हणजे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा ही म्हण इथे लागू पडते. दरम्यान बेळगाव शहराच्या सौंदर्यीकरणासाठी सुद्धा अमाप खर्च करून रंगरंगोटी तसेच दुभाजकांवर विविध शोभिवंत झाडांची रोपे सुद्धा लावण्यात आली होती. मात्र अधिवेशन संपताच याकडे महानगरपालिकेकडून कानाडोळा करण्यात आल्यानं सध्या या दुभाजकांवरील सर्व रोपटी पाण्याअभावी आणि देखभालीअभावी उन्हात वाळून गेल्यानं भकास वाटू लागली आहे. नागरिकांच्यातूनही याबद्दल रोष व्यक्त करण्यात येत असून महानगरपालिका वेळीच इथे लक्ष पुरवून या रोपांची देखभाल करावी असा सूर उमटू लागलाय. बेळगाव येथील हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहात स्पर्श कुष्ठरोग जागृती अभियानांतर्गत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. कारागृहाचे अध्यक्ष श्रीकृष्ण मूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिरात कैद्यांची तपासणी करण्यात आली. जिल्हा कुष्ठरोग निर्मूलन कार्यालयातील सहाय्यक कुष्ठरोग निर्मूलन अधिकारी भरत HP हर्षा, डॉक्टर सुरेश, सहाय्यक अधीक्षक मल्लिकार्जुन कोणोर आदी यावेळी उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. कुष्ठरोगाची लक्षणे दिसून आल्यास त्वरित उपचार घ्यावेत, प्रत्येकाने स्वच्छतेकडे अधिक भर द्यावा असे आवाहन करण्यात आले. नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. गेल्या काही दिवसांपासून मागणी असलेल्या घंटागाडीची सेवा ग्रामपंचायतीतर्फे आता बेळगाव तालुक्यातील सावगाव बेनकनहळ्ळी गावामध्ये नियमित सुरू राहणार आहे. सावगाव येथील यात्रेतील होणारा कचरा उचलण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली होती. याची दखल घेऊन बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी या घंटागाडीची सुरुवात केली आहे. त्यामुळे रहिवाशांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले. बेळगाव भाजी मार्केटमध्ये काल शनिवारी टोमॅटोच्या भावामध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. घाम गाळून पिकवलेल्या शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्यानं टोमॅटो विकायचा की फेकून द्यायचा अशी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बनली आहे. शेतकऱ्यांना प्रशासनाने आधार दिला नाही तर टोमॅटोचे उत्पादक शेतकरी अडचणीत येऊ शकतो. 4 आठवड्यांपूर्वी टोमॅटोचा भाव प्रति क्रेट 200 रुपयांवर होता. अचानक मागणी घसरली आणि पुरवठा वाढला. यामुळे भाव 50% घसरून तो टोमॅटो आता प्रति किलो 5 ते 10 रुपयांनी विकला जातोय. पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकमधील प्रमुख देवस्थान असलेल्या मायका देवीची यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाली. गेल्या 3-4 दिवसांपासून भाविक मोठ्या प्रमाणात चिंचलीमध्ये दाखल झाले होते. सर्व रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. सोहीकडे देवीचा जय जयकार व भंडाऱ्याची उधळण झालेली दिसून येत होती. लाखोंची गर्दी तसेच वाहनांची गर्दी अधिक असल्यानं प्रमुख रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्याकरिता अथणीचे पोलीस उप अधीक्षक प्रशांत मुन्नोळी यांनी स्वतः आपल्या सहकाऱ्यांसह प्रयत्न करत होते. दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाचे खेटे आजपासून सुरू झालेत. महाराष्ट्रातून लाखो भाविक पुढचे 5 रविवार दर्शनासाठी येथे गर्दी करत असतात. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे दर्शन रांगेचे नियोजन केले आहे. भाविकांच्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. यंदा माघ महिन्यातील 4 रविवार कोल्हापूरचे भाविक न चुकता सालाबादप्रमाणे हे खेटे घालणार आहेत.
तसेच सांगली, साताऱ्यासह उर्वरित महाराष्ट्रातूनही भाविक मोठ्या संख्येने खेटे घालण्यास सुरुवात केल्याने कोल्हापूर ते ज्योतिबा डोंगरापर्यंतच्या मार्गावर अनेक भाविक पायी येताना पाहायला मिळत आहे. कोगनोळी, हणबरवाडी, दत्तवाडी या परिसरामध्ये चालू वर्षी बहुतांशी शेतकऱ्यांनी ज्वारी व शाळूची लागवड केली आहे. या पिकासाठी पोषक असं वातावरण असल्यामुळे या भागात पीक चांगलंच बहरलं आहे. कमी गारवा आणि चांगले आभाळ यामुळे ज्वारीला पोषक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे यंदा उत्पादन वाढेल व शेतकऱ्याला भाकरी तर त्याच्या पशुधनाला कडबा मिळेल. सध्या पीक चांगलं असल्यानं उत्पादक शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत. ऊस गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. नजीकच्या कोल्हापूर विभागात 97 लाख टन ऊस अद्याप शिल्लक आहे. आतापर्यंत 1,51,29,842 टन ऊसाचं गाळप झालं असून मार्च अखेरपर्यंत कारखाने सुरू राहतील असा अंदाज आहे. कर्नाटक सीमा भागातील बहुतांशी साखर कारखान्यांचा 15 फेब्रुवारीपूर्वी गाळप हंगाम संपला आहे. मात्र कोगनोळीसह निपाणी तालुक्यातील बहुतांशी शेतकरी नजीकच्या महाराष्ट्रातील शाहू कारखाना कागल, कल्लापण्णा आवाडे, जवाहर कारखाना उहुपरी, दत्त साखर कारखाना शिरोड यासह अन्य कारखान्यांना सभासद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात अजून महिनाभर साखर कारखाने सुरू राहण्याची शक्यता असल्यानं कर्नाटकाच्या सीमा भागातील काही तालुक्यात ऊस अद्याप उभा दिसतोय. अथणी येथील हुलगबाळी रस्त्यानजीक असलेल्या नंदकुमार बोलोळे यांच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 12 वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. सर्वेश सतीश गुजर असं सदर मृत मुलाचं नाव असून तो शाळेला जाऊन घरी आला होता. यावेळी वडिलांनी त्याला बाहेर जाऊ नकोस, घरीच अभ्यास करत राहा असं सांगितलं होतं. मात्र सर्वेश हा आपल्या मित्रांसमवेत पोहण्यासाठी स्विमिंग पूलमध्ये गेला असता पोहताना त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटना समजताच घटनास्थळी त्याच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. सदर घटनेची नोंद अथणी पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. जमखंडी परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणे टप्प्याटप्प्याने हटवण्यात येणार असल्याचे नगरपालिका आयुक्त ज्योती गिरीश यांनी सांगितले. येथील सिद्धरामेश्वर कॉलनीजवळील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. अतिक्रमण झाल्यानं तसेच वाहनांच्या संख्येत देखील वाढ झाल्यानं रहदारीच्या समस्या भेडसावत असून अपघातही घडत आहेत. व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावं, अन्यथा नगरपालिका जेसीबीने अतिक्रमण हटवण्याची कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नगरपालिकेचे अधिकारी यल्लाप्पा बिदरी, राजकुमार होसूर, अनिल जिरग्याळ आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या सूचनेनुसार खासदार प्रियंका जारकिहोळी आणि राहुल जारकिहोळी यांनी यमकनमर्डी मतदारसंघातील रस्ते विकास कामांचे भूमिपूजन केले. याप्रसंगी चिकोडी जिल्हा एसटी युनिटचे अध्यक्ष रामण्णा गुल्ली, स्वीय सहाय्यक मलगौडा पाटील, सिद्धू सोनगार, जंगली साब नायक, सिद्दीक अंकलगी, ग्रामपंचायत अध्यक्ष सिद्धप्पा हुलिकार, भीमनगौडा पाटील, बैरू कांबळे, सदस्य आणि इतर उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.